जायचं, दिनचर्यावर काळजी आणि पुन्हा घरी यायचं. पण जात असताना त्या डॉक्टरला मतकर महाराज रोज एक टोल नाका, त्या टोल नाक्याच्या शेजारी 500 मीटर अंतरावर डॉक्टरचं हॉस्पिटल. पण त्या डॉक्टरांनी 39 वर्ष त्या टोल नाक्यावरती कधी गाडी थांबवली नाही आणि त्या तृतीयपंथी माणसाला कधी पैसे दिले नाही. यांना पैसे दिले नाही, आपल्या लक्ष्मीत कुठे वाद होती का म्हणे. 2 पुस्तके वाचून प्रगल्भ झालेले लोकांनी, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेले लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही. महाराज काय हरकत नाही, मला त्या विषयावरती बोलायचं नाही. कधीही डॉक्टरने त्या गाडी थांबवली नाही, त्यांना पैसे दिले नाही. पण एक दिवस डॉक्टरच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला. सकाळी उठला डॉक्टर, हॉस्पिटलकडे निघाला, टोल नाक्यावरती आला. टोल नाक्याच्या पुढे निघाला आणि डॉक्टरांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. अरे 39 वर्षापासून आपलं इथून 500 मीटर अंतरावरती हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 39 वर्षामध्ये अनेक प्रकारचे पेशंट माझ्या हॉस्पिटलला आले. लहान लेकरू आलं, आजी आली, आजोबा आला, पुरुष आला, स्त्री आली, सगळ्या प्रकारचे पेशंट आले. पण या तृतीयपंथी माणसापैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. मग हे लोक आजारी पडत नाही का बाबा? हा प्रश्न कोणाला पडला? कुणाला पडला? बोला बोला बोला. डॉक्टर, हा बोलत चला. डॉक्टर जोशींना मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. अनेक प्रकारचे पेशंट माझ्याकडे येतात. टाळीचं महत्व सांगतोय बरं का तुम्हाला. लहान लेकरू येतं, आजोबा आला, पुरुषाला, स्त्री आली. या तृतीयपंथी माणसापैकी, हिजडे लोकांपैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. मग हे लोक आजारी पडत नाही का बाबा? प्रश्न निर्माण झाला. काय असेल उत्तर? काय असेल उत्तर? पण हुशार लोकांचं एक लक्षण राहतं. हुशार लोक प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत चैन बसत नाही महाराज. याला हुशार माणसं म्हणतात माझ्या अभ्यासानुसार. त्याच्यापैकी तुमच्या शेजारचे पैठणचे सुप्रसिद्ध साधू नाथ महाराज, एका पैसा शोध लागत नव्हता, रात्र लागले, पहाट शोध लागला, हाताने टाळी वाजवली, आनंद व्यक्त केला. हे हुशार माणसाचे लक्षण आहे. डॉक्टरला चैन पडेल. काय असेल उत्तर? काय असेल उत्तर? हॉस्पिटलला गेला डॉक्टर. हॉस्पिटलला गेल्यानंतर पेशंट तपासायला नाही घेतले. त्याने एका मित्राला फोन केला, डॉक्टर क्षेत्रातला. अरे म्हणे 39 वर्षापासून मी प्रवास करतोय. माझ्या हॉस्पिटल पासून 500 मीटर अंतरावरती एक टोल नाका आहे, तुला माहिती? हो म्हणे माहिती आहे. अरे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला म्हणे. आज काय अनेक प्रकारचे पेशंट माझ्या हॉस्पिटलला 39 वर्षात आले. आजोबा आले, आजी आले, स्त्री आली, पुरुष आले, लहान लेकरू आलं. पण या तृतीयपंथी माणसापैकी, हिजडे लोकांपैकी एक पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. तुझ्या हॉस्पिटलला आलं का? त्या डॉक्टरने सांगितलं माझ्या पण नाही आलं. तिसऱ्या डॉक्टरला फोन केला, तुझ्या आलं का? नाही आलं. चौथ्या डॉक्टरला फोन केला. दिवसभर तेवढंच 256 जणांचा ग्रुप होता व्हॉट्सअपचा. सगळ्या डॉक्टरला तेवढाच प्रश्न, उत्तर नाही 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 नाही. दुसरा दिवस उगवला. रुबी हॉस्पिटलला फोन केला, सिग्मा हॉस्पिटलला फोन केला, नोबेल हॉस्पिटलला फोन केला, सायेशन हॉस्पिटलला फोन केला, साईदीप हॉस्पिटलला फोन केला, हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलला फोन केला, लीलावती हॉस्पिटलला फोन केला. सगळे मोठमोठ्या लोकांचे हॉस्पिटल तुम्हाला सांगितले मी. ज्यांचे वर्धापन दिन बाकी आहे ते झाल्यानंतर मी तुम्हाला कळवेल बरं का. हे सगळे मोठमोठ्या लोकांचे हॉस्पिटल. महाराज सगळ्यांना तेवढाच प्रश्न, त्या तृतीयपंथी माणसापैकी तुमच्याकडे पेशंट म्हणून आलं का? नाही नाही म्हणून उत्तर आलं. शेवटी उत्तर काय सापडे ना. 39 वर्षात कधी टोल नाक्यावरती तृतीयपंथी माणसं पाहून न थांबलेला डॉक्टर, उत्तर सापडेना म्हणून तिसऱ्या दिवशी डॉक्टरने गाडी थांबवावी लागली. थांबला डॉक्टर. तृतीयपंथी माणसं पळत आला. 100 रुपयाची नोट काढली, काच खाली घेतली, त्याने टाळी वाजवली. 1000 रुपये देतो म्हणे. तुमच्यातला मेन कोणी ते सांग म्हणे. प्रत्येक क्षेत्रात एक मेन असतो, त्याला बॉस म्हणतो आपण. काही भाषेत त्याला मुकादम म्हणतात, काही भाषेत त्याला ऍडमिन म्हणतात. प्रत्येक क्षेत्रात मेन राहतो. ते म्हणे नाही सांगणार. 10,000 रुपये देतो म्हणे, बोल. पैसे पाहिल्यावर सगळे बोलणं चालू होतं मला. 2024 यंदा चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्ही दक्षिण मध्ये येता का उत्तर मध्ये येता? दक्षिण मध्ये येता. कोणाला सोडू नका, तुम्हाला पाया पडून सांगतो. कोणाला सोडू नका. जे करायचं ते करा, कोणाला सोडू नका. तुम्हाला पाया पडून सांगतो. नाही लाईव्ह चालू आहे, काय नाही टाकलं तरी काय, मी काय भेटतो थोडं कोणा. हा महाराज आता काळाची गरज आहे महाराज. हा इकडं देवासाठी वापर करा त्याचा, काय होत नाही त्याला, काय होत नाही, देवासाठी करा. हा पण आता तुमच्याकडे वातावरण चांगलं चालू आहे. येता येता तुतारीचा आवाज येत होता महाराज मला चांगल्या प्रकारे. वाजली पाहिजे तुतारी, वाजली पाहिजे. ऐका, नाही मी हेच सांगतोय, मी आल्यावर अभंग चालू होतो. तुम्ही बाकी कशाला म्हणणार घेता? नाही मला तिकडं वळायचं नाही, मला तिकडे जायचं नाही, मला मुद्दा क्लिअर करायचा आहे का? हा मला मुद्दा क्लिअर करायचा, लक्षपूर्वक आहे का? मी सांगत होतो तुम्हाला. डॉक्टर थांबला. 10,000 रुपये देतो म्हणे. तुमच्यातला मेन कोणी ते सांग म्हणे. महाराज पैसे पाहिल्यावर सगळ्याच बोलणं चालू होतं. त्या तृतीयपंथी माणसाने सांगितलं आमच्यातला मेन सांगतो. डॉक्टराचा खुर्चीवरती बसला. सगळे तृतीयपंथी हिजडे लोक पुढे बसले. डॉक्टरांनी प्रश्न केला. अरे म्हणे 39 वर्षापासून माझून इथं 500 मीटर अंतरावरती हॉस्पिटल आहे म्हणे. माहिती म्हणे आम्हाला डॉक्टर. अरे मी रोज इथून जातो म्हणे. 39 वर्षात अनेक प्रकारचे पेशंट माझ्याकडे आले म्हणे.
आजोबा आले, आजी आली, स्त्री आला, पुरुष आला, लहान लेकरू आलं, पण तुमच्या ग्रुप पैकी एकही पेशंट म्हणून माझ्याकडे आलं नाही. मग तुम्ही लोक आजारी पडत नाही का? त्या तृतीयपंथी माणसाने हेजडे लोकांनी उत्तर दिलं, आमच्या ग्रुप पैकी अजून कोणी आजारी पडलं नाही. शेजारी टोल नाक्यावाल्याला फोन केला, तुमच्यापैकी कोणी आजारी? अजून तर नाही पडलं. तिसऱ्या टोल नाक्यावाल्याला फोन केला, तुमच्या ग्रुपमध्ये कोणी आजारी? अजून पण नाही. दिवसभर टाळे वाजून पैसे कमवण्याचा हेतू 2 मिनिटं बाजूला ठेवा. पैसे कमवण्याचे अनेक साधन आहे महाराज. कोणी 1 नंबरने कमवतं, कोणी 2 नंबरने कमवतं, कोणी 6 नंबरने कमवतं, कोणी 13 नंबरने कमवतं, कोणी 22 नंबरने कमवतं. तुम्हाला फक्त 1 आणि 2च माहिती, बाकी नाही माहिती तुम्हाला. संख्याशास्त्रानुसार शास्त्राने 19 प्रकारच्या साधनाने पैसे कमवते सांगितलं. आज मला तेवढा वेळ नाही महाराज बोलायला. हा, तुम्हाला फक्त 1 नंबर आणि 2 नंबरने पैसे कमवण्याची माहिती आहे महाराज. ते लोक काय करतात, एखादी गाडी दिसली, कस्टमर दिसलं, 10 रुपयासाठी एकदा टाळी वाजवण्यात जाते, 50 रुपयासाठी 2दा टाळी वाजवतात, 100 रुपयासाठी 3दा टाळी वाजवतात. पैसे कमवण्याच्या नादात दिवसभर टाळी वाजवण्यात जाते. परिणाम, आतापर्यंत त्याच्यातला एकही माणूस आजारी नाही महाराज. डॉक्टरांना उत्तर सापडलं. डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला, अरे 39 वर्षानंतर मला उत्तर सापडलं. हे लोक दिवसभर टाळे वाजवतात, त्यामुळे आजारी पडत नाही. उद्यापासून माझ्याकडे जेवढे जेवढे पेशंट येतील मी त्यांना सल्ला देईल, अरे तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल तर काय करा? मी त्यांना सांगितलं होतं. तुम्हाला काय चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही महाराज. डॉक्टरांनी सल्ला दिला, उद्यापासून मी पेशंटला प्रत्येकाला सांगणार, तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर टाळी वाजवा. त्याने आनंद व्यक्त करत असताना मी माझ्या ड्रायव्हरला प्रशांत म्हटलं, गाडी थोडी साईडला गेले, पांढरीच्या पुलापर्यंत आलो होतो. त्या डॉक्टरला मी ते व्हिडिओच्या खाली एक कमेंट लिहिली महाराज. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर 39 वर्षानंतर तुम्हाला उत्तर सापडलं का टाळी वाजवल्यामुळे लोक आजारी पडत नाही, म्हणून तुम्ही उद्यापासून सल्ला देणार पेशंटला, आजारी पडायचं नसेल तर टाळी वाजवा. म्हणलं, डॉक्टर साहेब आमचे तुकोबा एवढे हुशार होते. डॉक्टर साहेब एवढे हुशार होते, आमच्या तुकोबाने 450 वर्षापूर्वी सामान्य माणसाच्या पायाला हात लावून एका अभंग सांगावा. तुकोबा सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला. किती वर्षापूर्वी? किती? 450. किती हुशार असतील महाराज आमचे संत, किती हुशार असतील. एक वाक्य बोलू का? जिथे विज्ञानाचं शेवट आहे महाराज, तिथे आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाने सांगावं, दादा लागून या पाया विनवितो तुम्हाला, काय करू तुकोबा, करी डाळी बोला मुखी नाम, काय म्हणू, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. किती वर्षापूर्वी? 450. बरं तुकोबाने टाळीच का वाजवायला सांगितले? बरं सोबतराव, पळायचं नाही सांगितलं, काही नाही, डोक्यावर उभं राहायला सांगितलं, टाळीच का? आता बसलेल्या पैकी जर कोणी डॉक्टर असतील त्यांना विचारा रिझन त्याचं. माझा त्याचा स्पष्ट अभ्यास झालाय म्हणून परखडपणे मांडतो तुमच्या समोर महाराज. टाळीच का? त्याचं कारण आहे. तुकोबा एवढे हुशार होते महाराज, आपल्या हातावरती हात जर आदळण्यात गेले ना, असे काही पॉइंट आहे महाराज हातामध्ये, हातावरती हात आदळण्यात गेले, असे पॉइंट एकमेकाला लागले, टच झाले का माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होत. रक्ताभिसरण फास्ट झालं महादेव महाराज का माणसाला अटॅक येत नाही. उद्यापासून ज्याला अटॅकनी मरायचं नसेल त्याने टाळी वाजवायला सुरुवात करा. किती हुशार असतील तुकोबा. हे रक्ताभिसरण फास्ट होतं, टाळ्या हातावरती हात आदळण्यात गेले का रक्ताभिसरण फास्ट होतं, माणसाला अटॅक येत नाही. आणि अटॅक येऊ नये म्हणून माणसाने रोज 5 मिनिटं टाळी वाजवली पाहिजे महाराज. प्रत्येक ठिकाणचा पॉइंट वेगळा. आता तुम्ही घरात एकटेचे, समजा तुमच्या घरात कोणीच नाही, तुमच्यापासून हॉस्पिटल लांब अंतरावरती आहे आणि तुमच्या अचानक छातीत त्रास व्हायला लागला, तुमच्या मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतोय, तुमच्या श्वासनलिकाला प्रॉब्लेम व्हायला लागला, तुम्हाला असं माहितीये 15 मिनिटात आपल्याला अटॅक येणार आहे. लक्षणं कळतात मला, श्वासोच्छवासाला प्रॉब्लेम व्हायला लागला, मेंदूला रक्तपुरवठा कमी व्हायला लागला, तुम्हाला अशक्तपणा यायला लागला, चक्कर यायला लागली, तुम्हाला माहिती आपल्याला अटॅकचा झटका येणार आहे. अशा टायमाला एक करायचं, तुमच्या घरात जर कोणी नसेल, हॉस्पिटल तुमच्यापासून
लांब असेल अशा टायमाला एक करायचं महाराज, आपल्या उजव्या हाताची जी करंगुळी उजव्या हाताची ती एवढी चावायची का ती तुटली तरी जमत, तुम्ही 1 तास तरी मरू शकत नाही. इथल्या व्हेनचा जो पॉइंट आहे सायन्स असं सांगतं, हृदयाचा जो पॉइंट आहे तो उजव्या हाताच्या करंगुळीत आहे. ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे, ऐका, ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे त्याचा पॉइंट माणसाच्या टाचेमध्ये आहे महाराज. एवढ्या कमी पगारात एवढी पॉइंट सांगून होणार नाही. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून वाघोलीकरांना माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टी. आता हे अडाणी लोक हे काही शिकलेले नव्हते महाराज, या टोप्यावाले लोक. पण एखाद्याला जर चक्कर आली ते जर फिट येऊन पडलं हॉस्पिटलला नव्हते रे, कांदा घ्यायचे फोडायचे